देशमुख साहेब आरती घ्या. यशवंतराव तुम्ही हाय म्हणून शोभा आहे बर का. आई साहेबाची कृपा. येडाईच्या कृपेनं गावाची सेवा करायला मिळते, तुमची सेवा करायला मिळते, यातच आमचं भाग्य. बर बर उद्या मंगळवार आहे. गोंधळाचा कार्यक्रम झकास झाला पाहिजे. होय होय होणारच. म्हणून तर सासरवाडीहून पाहुण्याला बोलवून आणलंय साथीला. अरे वा मग कार्यक्रम छानच होणार वाटतंय. होय होय होणारच. गावानं खुश व्हायला पाहिजे. बर यशवंतराव येतो मी, माझ्याकडे थोडं काम आहे. बरं बरं. जय अंबे. जय अंबे. तिथला कार्यक्रम चांगला झाला, घरचा बी चांगला झाला म्हणजे अहो, बरं. पुरणपोळीच केली म्हणतो तर. बाबा मी आज तुम्हाला हरवणार अरे जा रे, मी बी तुझा बा हाय. आणि मी बी तुमचा पोरगा आहे. बघूच आधी घरी कोण जातंय ते. आणि बाबा मी जर जिंकलो तर मला काय आज देणार? अरे माझ्या लेकरा, तुझ्यासाठी माझा जीव बी देईन रम्या. हे काय बाबा लगेच तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्ही तर वाघ आहे, वाघाच्या डोळ्यात कधी पाणी येतं का? हा वय वय वय. बघूच आधी घरी कोण जात ते. चालू दे तुमच्या बापल्या कसा, मी येतो आपलं मागणं दामानं. दमनी जावा रे. काय पोरग पळालं बाबा. बाबा हरलात तुम्ही. होय बाबा हारलो मी. आता काय म्हातारा झालो ना मी. तुम्ही म्हातारे? हे आई बाबा म्हातारे झाले. भाऊजी या इडूदाचा लय लाड केला बघा तुम्ही. एवढा लाड बरं नव. तुमचं हे रोजच असतंय. घ्या हे पाणी. तुझं काय आहे रे? चल जेवायला चल. ए आई कान सोड ग आई, दुखतोय कान आई. बस इथं. जेवायचा पत्ता नाही. तुम्हा दोघं बापल्याकांना नुसतं शर्यतीतच पडलेलं असते. बघ ना नंदू, आई माझा सारखा रागराग करते. करणारच, कारण साऊथ राही ना मी. काय काय बोलला तू? अरे शोभलं का तुला बोलायला? मी सावत्र? अरे मी असं कधी बी विचार केला नाही तुझ्याबद्दल. मला सावत्र बोलतो. आई अडा माय कुठं चुकले ग मी. जाऊ दे गाई, नको रडू, माफ कर मला. ए आई चुकलो ग मी, माफ कर मला. अग जिनं मला जन्म दिला तिला तर पाहिलं सुद्धा नाही ग. पण लहानाचं मोठं तूच केलं. आई ए आई, तूच माझी यशोदा आणि तूच माझी देवकी. आई आई माफ कर मला. बस कर, घे जेवून. अहो तुम्ही काय करताय बाहेर? या ना जेवायला. साठे पाहुणं हा संभाळ हाय नव नीट. आताच लावलाय की. अवधूळ झाडा त्याच्यावरची, आपलं पोट आहे त्याच्यावर. तर झाडूनच ठेवलाय, निघायचंय नव. सावित्रा येतो ग, फेरीला चाललोय मी. ओ बाबा मला भिऊ द्या, थांबा. ए बरं, आई, चल जातो लवकर. ग.
लई कटाळा आला बघा भाऊजी. दमून गेलो बघा मे बी. फटाफट वाटणं होते बरं आता. असं झालं पाहिजे. बरा झालाय किंवा जोगवा. हे दे माझ्याकडं. माझी वाटणी ह्याच्यात द्या. बाबा माझी बी वाटणी काढा. होय रे बाळा, तुझी बी वाटणी काढतो. नाही नाही भाऊजी, ह्याची वाटणी कशाला. अव ह्यानी काय केलंय. ह्यानी काय नांगूर वाढलाय होय तवा. अव संभूळ वाजून वाजवून माझा हात मोडलं. वाटण्या दोघाच्याच निघल्या पाहिजे त्या. अव असं नाही, इळभर पोर महाग हिंडलंय. मग माग हिंडलं म्हणून काय झालं. वाटण्या ह्या दोघाच्याच निघल्या पाहिजे त्या. त्याची बी वाटणी काढणार मी. असं असेल तर मला काहीच नको बघा. दोघाच्या करत असं तर द्या, नसलं तर मला नको काही बी. आता र पाहुणा उठूनच गेला की, आणि जाऊ दे, येईल पुन्हा महागारी बोंबलत. सोडा की. अगं काय झालं. माझं डोकं लय दुखते. डोकं दुखायला लागलं. आणा इकडे. काय करते. एका मिनिटात डोकं दुखायचं घाली तू. अहो राहिलं की. मग माझे पाय पण लय दुखतात. पाय बी दुख्यात. वय. आणि इकडे. अहो खरंच राहिलं मग? की. माझं बी जुनं मुळे याद आहे. एक मुका घ्या की. ए ओ पाहुण, राम राम. पाहुण, राम राम. अहो असं काय करताय. गोंधळ्याशिवाय संभळ्याला आणि संभळ्याशिवाय गोंधळ्याला किंमत हाय का. मग हे कुणाला समजाय पाहिजे न भाऊजी. मला समजाय पाहिजे. मग त्या दिवशी का बरं वाटण्या तुम्ही 3-3 काढल्या. अहो ते कशाला काढतात त्या दिच. 2च वाटण्या झाल्या पाहिजे आता त्या. करूया 2 वाट. असं चला लवकर. मग काय आता रस्त्यावर जायचंय वय. चला की चहा बी पिऊ की अहो घरी. काय नग संध्याकाळी गोंधळ आहे. तुम्हीच आपलं लवकर या. घागरवतून येतो की. जातो म्या. येडा माय. संभाळ लावलाय का नाही नीट. तेच बघत होतो. लावलाय की आता चांगला. गोंधळाला जायचंय गावात. होय होय, त्यासाठीच केलं बघा. सावित्रा, चहा आण लवकर, उशीर होतोय आम्हाला. हा चहा पाहिजे बघा. आणि त्यातनं बघा आमच्या अक्कीचा चहा म्हणजे का नाही, दिवसभर मला का नाही कंटाळाच येणार नाही. सकाळ बघा असं झालं पाहिजे. दिवसभर आता काळजीच नाही. चला येत आहे का. आई, ए आई. हा बोल. आज काहीतरी काम दिसतंय तुझं. आई मी पोहायला जाऊ. जास्त मस्का नको लावू. जा. पण न देव जास्त धिंगाणा घालू नको. हा नाही. आणि बाबा याच्यात घरी ये लवकर. जाऊ आई. हा जा. पळू नको, पडशील.
नमो येडेश्वरी नमो नमः नमो येडेश्वरी नमो नमः नमोस्तस्ये 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 नमो नमः आईची गायची शपथ येडा मायची जी आमच्याशी वाकड त्याची नदीला लाकड ताश्या सावकाराची माणसं आम्ही लय महागात पडेल तुला अरे बोकडाच्या झुंडीमध्ये डुकराचं पुढारपण आमच्याशी टक्कर घ्यायला हाय का अजून कोण बघून घ्याय तुला